रामकृष्ण हरी। वंशी विभूषितकरा नवनीरदाभात पीतांबराधरुणबिंबफलाधरोष्ठात् पूर्णेन्दुसुन्दरमुखदरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। पुंडलीकवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। विभुं वेणुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं दधानं गवं वृन्दकानन्दनं चारुहासं परब्रह्मलिंगं भजे पाण्डुरंगं। विभुं वेणुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं दधानं गवां वृन्दकानन्दनं चारुहासं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम। श्री पांडुरंग अष्टकम या भावार्थ मालिकेच्या एकेका पर्वाला आपण नमस्कार करत आहोत। पूज्यपाद आदिगुरु शंकराचार्यांच्या एकेका श्लोकाला आपण नमस्कार करत आहोत आणि भावपूर्ण अंतःकरणाने पांडुरंगाचं स्वरूप आपल्या अंतःकरणामध्ये धारण करण्यासाठी आपण परमपूज्य योगी फुलनाथ बाबा, परमादरणीय डॉक्टर नारायण महाराज जाधव आळंदी, परमश्रद्धेय श्री धरमदास बाबा या सर्व संत महंतांच्या आशीर्वादाने वारकरी तत्वज्ञान विद्यापीठाच्या माध्यमातून या पांडुरंग अष्टकमच्या भावार्थ मालिकेला आपण प्रवाहित करत आहोत। आचार्यांच्या मुखातून द सल्युशन टू श्री पांडुरंग परमात्मा, पांडुरंग परमात्माला आचार्य नमस्कार करतात आणि आचार्य वर्णन करतात की आतापर्यंत आपण पाहिलं की पांडुरंग परमात्म्याच्या मुकुटाचं वर्णन 6व्या श्लोकामध्ये करत असताना तो किती दिव्य आहे, तो किती प्रकाशित आहे आणि अगदी सगळे देवदेवता दिव्य रत्नांना घेऊन त्या पांडुरंग परमात्म्याला नमस्कार करण्यासाठी त्या ठिकाणी आलेले आहेत। आणि आपण पाहिलं की तो अगदी देहुडा 3 ठिकाणी तो अगदी वाकलेला आहे, पण हे त्याचं अगदी देहधारी स्वरूप असेल। पण या ठिकाणी आचार्य वर्णन करतात की तो केवळ अवतारधारी पुरुष नाही आहे। ही इज नॉट ओनली मॅन, ही इज द क्रिएटर ऑफ युनिव्हर्सल असं म्हटलेलं आहे की तो केवळ सामान्य देहधारी तो कृष्ण परमात्मा नाही आहे। विटेवर उभा असलेला केवळ ही दगडाची मूर्ती नाही आहे, तर आचार्य वर्णन करतात की तो स्वतः संपूर्ण चराचर विश्वाला व्यापून आहे, टेकिंग अ फॉर्म बाय इज ओन फ्री विल पॉवर। त्याच्या स्वतःच्या विल पॉवरनं ही मॅनिफेस्टेड संपूर्ण विश्वाला त्यांनी व्यापून टाकलेला आहे। आणि म्हणून हू इज मॅनिफेस्टेड ऑल द वर्ल्ड किंवा हू इज मॅनिफेस्टेड टू परवडेज एव्हरीवेअर असं म्हटलेलं आहे। त्यामुळं आचार्य वर्णन करताना विभुं वेणुनादं चरंतं दुरंतं असं म्हणतात। म्हणजे संपूर्ण विश्वाला जो विश्वव्यापक असलेला पांडुरंग परमात्मा आहे, पण तो परमात्मा संपूर्ण विश्वाला व्यापून तर राहतो, पण असं म्हटलेलं आहे वेणुनादं चरंतं दुरंतं। तो त्याच्या अतिशय ज्याला आपण म्हटलेलं आहे की सुंदर असा वेणुनाद त्याच्या त्या बासरीने करतो आहे। म्हणजे भगवान श्रीकृष्ण साऊंड ऑफ हिज वंडर फ्लूट, सुंदर अशा त्याच्या आवाजाने ही वंडर here and there in the place of Vrindavanaz.
सगळ्या वृंदावनामध्ये तो अगदी त्याच्या बासरीचा नाद घुमतो आहे आणि तो बासरीचा वेणुनाद इतका दिव्य आहे, इतका सुंदर आहे की तो वेणुनाद, दोज पर्सन हू लिसन द साऊंड ऑफ हिज फ्ल्यूट, त्याच्या सुंदर अशा बासरीचा आवाज ऐकल्यानंतर प्रत्येक माणूस त्याच्याकडे अट्रॅक्ट होतो, प्रत्येक माणूस त्याच्याकडे मोहित होतो. इन महाराष्ट्रीयन संताज wrote about full of that stories in their abhangas, in their stanzas, in their poems. The scripture of Bhagavad, where when you read, जर आपण भागवत ग्रंथ वाचलास तर एकादश स्कंदामध्ये त्या परमात्म्याच्या संपूर्ण लीलांचं वर्णन केलेलं आहे. आणि म्हणून विभुम वेणुनादम चरंतम दुरंतम, ते वेणूचा नाद करत, द मेलोडी साऊंड ऑफ हिज ओन फ्लूट अँड वंडर अबाउट परवेडिंग एव्हरीवेअर असं म्हटलेलं आहे. तो परमात्मा संपूर्ण वृंदावनामध्ये सगळीकडे त्याच्या वेणूचा नाद करत 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 तो फिरतो आहे. वृंदावनी वेणू वेणू कवनाचा बाई वाजे, असं संतांनी वर्णन केलेलं आहे. आणि त्याच्या सुंदर असा वेणुनादाने इतकं सुंदर वर्णन महाराष्ट्रातल्या संतांनी केलेलं आहे की भरला ओलांडुनी रीता करी घट, गोपिकाज इतक्या आतुर झालेले असतात त्याच्या त्या वेणुनाद ऐकण्यासाठी की घरातली भरलेली भांडी ते रिकामी करतात आणि त्या कृष्णाच्या वेणूचा नाद ऐकण्यासाठी यमुनेच्या दिशेने त्या चालत सुटतात. ते गोप ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी त्यांची कामं थांबली जातात जेव्हा कृष्ण परमात्मा बासरी वाजवत असतो. त्यामुळं आचार्य म्हणतात की हाच पांडुरंग परमात्मा जो आत्ता मी पाहतो आहे तो पंढरीच्या विटेवर उभा आहे. त्याचा वेणुनाद वृंदावनामध्ये घुमलेला आहे. म्हणून विभुम वेणुनादम चरंतम दुरंतम, चरंतम दुरंतम अतिशय अगदी दुरंतम या शब्दाचा अर्थ असा आहे, नो वन कॅन पर्सन हु रीच देअर. त्याच्या वेणूचा नाद किंवा तो स्वतः अनंत आहे, त्यामुळे त्याचा अंत लागत नाही म्हणून त्याला दुरंत शब्द वापरलेला आहे. त्यामुळं त्या वृंदावनामध्ये त्या गोकुळामध्ये विभुमना वेणुनादम चरंतम दुरंतम, सुंदर असं वेणुनाद करत तो भगवान परमात्मा की ज्याचा अंत लागत नाही असा अनंत आहे, सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्या दिहेतवे, असं त्याचं वर्णन केलेलं आहे. त्यामुळे चरंतम दुरंतम असलेला तो गोपाल कृष्ण आहे. आणि स्वयं लीलया, देअर ओन विल पॉवर ही परवेडिंग द मेनी अवतारास, त्याच्या स्वतःच्या आत्मशक्तीच्या जोरावर स्वयं लीलया गोपवेशम दधानम, स्वयं लीलया त्याच्या स्वतःच्या लीलेनं, त्याच्या स्वतःच्या स्वरूपानं तो सुंदर सुंदर असे गोपवेश धारण करतो आहे. गोपवेशम दधानम, दधानम धारण करणं, त्यानं सुंदर असा गोपवेश त्याने धारण केलेला आहे. त्याच्या माथेवर मोर मुकुट पीतांबर शोभे असं म्हटलेलं आहे. त्याच्या मस्तकावर सुंदर असा मोरपीस आपण मागच्या एका याच्यामध्ये पाहिलेला आहे. बर्य माल्यावतंसम, त्याने कपाळावर सुंदर असा मोरपीस धारण केलेला आहे. त्याच्या मुखामध्ये अशी सुंदर अशी बासरी वाजते आहे. त्याच्या केयूरकम बर्य माल्यावतंसम, त्याने अगदी त्याच्या बाजूबंदामध्ये केयूर धारण केलेला आहे. त्याच्या मुकुटातला प्रत्येक मोती असा चमकतो आहे. आणि म्हणून स्वयंलीलया गोपवेशम दधानम, आणि स्वतःच्या देअर ओन विल पॉवर त्याने सुंदर असा गोपवेश धारण केलेला आहे. आणि असं म्हटलेलं आहे की हू बाय हिज ओन लीलाज द डिवाइन स्पोर्ट्स पॉवर, आणि पुट ऑन द ड्रेस ऑफ गोपाज, पुट ऑन द ड्रेस ऑफ गोपाज, त्याने गोपवेश धारण केलेला आहे. काऊहार्ट बॉय ज्याला आपण म्हणतो, म्हणजे अगदी गायी चारणाऱ्या गुराख्यासारखा त्याने गोपवेश धारण केलेला आहे. आणि असं म्हटलेलं आहे
गवाम रुंद कानंद नंचारुहासम, गवाम रुंद कानंद नंचारुहासम, गवाम गायींचा जो समुदाय आहे, द ऑल काऊज टू कम टुगेदर, ते एकत्र आलेले आहेत. अँड दे लिसनिंग द मेलेडीज साऊंड ऑफ गोपाल कृष्णास फ्लूट, सुंदर असा त्या बासरीचा ते आवाज ऐकतायत. आणि अशा वृंद कानंद नंचारुहासम, वृंदवनामध्या त्या गोपिकांना, त्या गोपांना, त्या गायींना, गायींच्या समुदायाला, गोमातेच्या त्या संपूर्ण समुदायाला आनंदम, तो परमात्मा काय करतो, टू गिव्ह द हॅपीनेस, तो आनंद त्यांना बहाल करतो. आणि असं म्हटलेलं आहे, टू गिव्ह अ ग्रेट जॉय टू हार्ट ऑफ काऊज, त्या गायींच्या समुदायाला ग्रेट जॉय, सुंदर असा आनंद तो प्रदान करतो आहे. त्याच्या द मेलेडीज साऊंड ऑफ हिज ओन फ्लूट, त्याच्या सुंदर अशा बासरीच्या आवाजाने त्याने त्या सगळ्या गायींना, गायींच्या समुदायाला, त्या गोपांच्या समुदायाला त्यांना आनंद दिलेला आहे. आणि असा असणारा स्वयंलीलया स्वतःच्या आत्मशक्तीनं अवतार धारण करणारा, स्वतःच्या आत्मशक्तीनं गोपवेश धारण करणाऱ्या, विभुम वेणुनादम चरंतम दुरंतम, विभुम या शब्दाचा अर्थ आहे की तू परवडेस एव्हरीवेअर, ज्यानं संपूर्ण विश्व असं व्यापून टाकलेलं आहे, असा विश्वव्यापक परमात्मा चरंतम दुरंतम तिथे फिरतो आहे आणि त्याच्या वेणूचा नाद करत फिरतो आहे. स्वतःच्या लीलेनं गोपवेश त्यानं धारण केलेला आहे. गवामृंद कानंद नंचारुहासम, आणि सुंदर असं चारुहास्य, असं म्हटलेलं आहे की मेलेडीज साऊंड ऑफ हिज फ्लूट अँड हिज ब्युटिफुल स्माईल, सुंदर अशा त्याच्या चारुहासम, चारुहासम मीन ब्युटिफुल स्माईल, सुंदर अशा हास्यमुद्रा त्याच्या त्या चेहऱ्यावर प्रकट झालेली आहे. आणि अशा असणाऱ्या श्रीकृष्णाला आदिगुरु शंकराचार्य प्रेयर टू दॅट गॉड हू, तर शंकराचार्य सेज परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम, हाय वर्शिप दॅट पांडुरंगा हू इज द वेरिटेबल इमेज ऑफ परब्रह्मम, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम, परब्रह्म स्वरूप असणाऱ्या त्या पांडुरंगाला आय सॅल्यूट, आय प्रेयर, आय वर्शिप दॅट गॉड हू इज द वेरिटेबल इमेज ऑफ परब्रह्माज, परब्रह्म स्वरूप असणाऱ्या त्या पांडुरंगाला मी नमस्कार करतो, असं आदिगुरु शंकराचार्य या 7व्या श्लोकामध्ये सांगून परमात्म्याचं व्यापक स्वरूपाचं वर्णन करतात, त्याच्या लीलांचं वर्णन करतात, त्याच्या सुंदर अशा बासरीचं वर्णन करतात. आणि चारुहासम असणाऱ्या, सुंदर हास्य परिधान करणाऱ्या त्याच श्रीकृष्णाचं स्वरूप मी इथे पंढरपुरामध्ये पाहतो. म्हणून म्हणतात परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. रामकृष्ण हरी.